माझं नाव अदनान हकीम आहे. मी कसबा येथे राहतो आणि अनाव दादाने काल मी छत्रपती संभाजी महाराजांचा फोटो पाठीमागच्या बाजूने घेतला आणि तो मला माहीत नव्हता की पाठीमागच्या बाजूनं फोटो अंधार होत असताना संध्याकाळी घ्यायचं नसतं. त्याच्यामुळं जे काही बांधव आहेत त्यांची भावना दुखावल्या असतील तर मी त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो आणि याच्यापुढे माझ्याकडून अशा पोस्ट होणार नाहीत याची मी काळजी घेतो. आणि छत्रपती संभाजी महाराज हे माझे आदर्शच आहेत आणि मी याच्या पुढेही ते माझे आदर्श राहतील आणि त्यांना मी मानाचा मुजरा करतोय आणि त्यांची माफी मागतोय. त्यांना मानाचा मुजरा आहे आणि छत्रपती संभाजी महाराज की जय हे नेहमीच राहील आणि याच्याबद्दल काही वाद नसेल. आभारी आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी कसबा परिसरातील एका व्यक्तीनं शनिवारी संभाजी महाराजांच्या स्मारकासमोर जाहीर माफी मागितली. या प्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे कारवाईची मागणी केली होती. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित व्यक्तीनं शुक्रवारी सोशल मीडियावर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केली होती. ही बाब लक्षात येता शिवप्रेमी आणि भाजपा कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत पोलीस ठाण्यात धाव घेत संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाईची मागणी केली. त्यानंतर संबंधित व्यक्तीनं शनिवारी सकाळी संभाजी महाराजांच्या स्मारकासमोर येऊन आपल्या कृत्याबद्दल जाहीर दिलगिरी व्यक्त केली. तसेच सोशल मीडियावरील संबंधित पोस्ट हटवली. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष विनोद मस्के यांसह अविनाश गुरव, चंद्रकांत जाधव, राकेश जाधव, सतीश पटेल, मिथुन निकम, उदय कमरकर, स्वप्नील सुर्वे, मयूर लिंबूकर, कोमल रहाटे, संतोष जाधव, बापू सुर्वे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी तालुका अध्यक्ष विनोद मस्के यांनी छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेण्यात येईल असा इशारा दिला. त्यांनी अशा प्रकारांवर कायदेशीर कारवाईची मागणी करत भविष्यात अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत असं स्पष्ट केलं. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.